मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदानातल्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे। मुंबईत मराठा आरक्षणासाठी हजारोंच्या संख्येनं आंदोलक दाखल झालेत। जरांगे यांची प्रकृती आता खालावत चालली, त्यामुळे सरकारनं लवकरात लवकर तोडगा काढावा अशी मागणी या आंदोलकांनी केली। मराठा समाजाला आरक्षण मिळावं विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील जे आहेत आमरण उपोषण करत आहे। आजचा तिसरा दिवस आहे। मी आहे आझाद मैदानामध्ये। हे दृश्य आहे, पाहू शकता सकाळचं दृश्य आहे। आझाद मैदानावर मराठा बांधव आंदोलनकर्ते जे आहेत यायला सुरुवात झाली आहे। एक्सप्रेसनी असेल, लोकलनी असेल किंवा बसनी असेल, हे सगळे जे आहेत राज्यभरातले मराठा बांधव जे आहेत आझाद मैदानामध्ये दाखल झालेले आहेत। काल सुद्धा मुख्यमंत्री रात्री जे आहे विखे पाटील, गिरीश महाजन आणि मुख्यमंत्र्यांमध्ये तिघांमध्ये बैठक पार पडली। उपसमितीने तातडीने निर्णय घ्यावा अशा प्रकारच्या मुख्यमंत्र्यांनी निर्देश जे आहेत उपसमितीला देण्यात आलेले आहे। आरक्षण भेटायलाच पाहिजे सर, तसे हटणार नाही मी शेतकरी संघटनेचा अध्यक्ष आहे। आमची संघटना दादांच्या आधी लढत होती, आम्हाला न्याय नाही मिळाला सर। दादा न्याय घेतल्याशिवाय आम्ही हलणारच नाही। माझं एकच म्हणणं आहे सरकारला की आज 3 दिवस झालं दादा उपोषण करत आहे, तर तुम्ही फक्त समिती ज्या आहे त्या पाठवत आहात, परंतु त्याच्यावरती काय अंमलबजावणी जी आहे ते अद्यापपर्यंत का केलेली नाहीये। असं जर केल्यानंतर कसं व्हायचं, म्हणजे तुम्ही दादांची फक्त हे करताय, जसं मागच्या वेळेस फक्त गुलाल टाकल्यानंतर दिशाभूल जी आहे, दिशाभूल एक प्रकारे करत आहे, तर ती कृपया करू नका। आज मराठा समाज जो आहे तो रेल्वेने प्रत्येक जण गावागावातून येत आहे। कॅमेरामन अरविंद सह विकास मेरे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।